महाराष्ट्राच्या राजकारणात प्रतीकांनाही मोठं महत्त्व असतं आणि याच प्रतीकांमधून अनेकदा नवे राजकीय वाद जन्म घेतात। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांचे कार्यकर्त्यांनी दुधानं पाय धुतल्याचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि हा विषय आता केवळ धार्मिक परंपरेपुरता मर्यादित न राहता राजकीय चर्चेचाही मुद्दा बनला। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी अनिल पाटील चिनेगावकर आणि माधवराव पवळे हे नाना पटोले यांचे दुधाने पाय धुताना दिसतात। मात्र हा व्हिडिओ समोर येताच सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली। काँग्रेसच्या नेत्याचे संस्कार संस्कृती अशीच आहे जी अशा पद्धतीचे वर्तन या राज्यामध्ये करतात। त्यामुळे तर बोध घेतला पाहिजे त्यांनी की काय करतोय, कशाकरता करतोय। याच्याने तुम्हाला खऱ्या अर्थाने समाजाची टीकाच मिळणार आहे, काय मिळणार आहे असे प्रयत्न करू नये। नाना पटोले यांनी जाहीर केलं पाहिजे की मी आता राजकारण सोडलंय आणि संन्यास घेतलाय। ज्या पद्धतीनं साधू संतांची पाद्यपूजा केली जाते त्या पद्धतीने काँग्रेसचे कार्यकर्ते नाना पटोले यांचं पाद्यपूजन करतात, दुधाने त्यांना अभिषेक घालतायत। आता नाना पटोले यांनी जाहीर केलं पाहिजे की मी राजकारण सोडलंय आणि संन्यास स्वीकारलाय। खरं तर कुठल्याही कार्यकर्त्यानं, मग तो भारतीय जनता पार्टीचा असू द्या किंवा काँग्रेसचा, अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांकडनं पाद्यपूजन करून घेणं हे अतिशय चुकीचं आहे। आपल्या कार्यकर्त्यांना गुलाम म्हणून घेण्याचं हे लक्षण आहे। नाना पटोले यांनी या प्रकरणामध्ये जाहीर माफी मागितली पाहिजे। भाजपला सध्या विकास कामं करणं आणि विकासावर बोलण्यासाठी मुद्दे कुठलेही राहिलेले नाही। त्यामुळे कुठल्या तरी विरोधकाचं काहीतरी घ्यायचं, काढायचं आणि त्याच्यावर टीका करायची। अरे तुम्ही काय कामं करताय बोला ना, आणि तुम्हाला टीकाच करायची ना। तुम्ही कालच्या नगरसेविकेने शाळेमध्ये जाऊन विद्यार्थीकडून पाय धुवून घेतले, त्याच्यावरती बोला ना तुम्ही। लहान मुलांकडून तुम्ही पाय धुवून घेताय, हे तुम्हाला चालतंय। अरे आम्ही तर सुशिक्षित आहोत, आम्ही तर जवळपास 35-36 वर्षाचा मी आहे। मी माझ्या गुरुची पाद्यपूजन करतोय, त्याच्यामध्ये चुकीचं काय? तुम्ही लहान मुलाकडून पाय धुवून घेताय, हे तुम्हाला चालतंय, हे तुमचं हिंदुत्व।